नमस्कार मंडळी, कशा सगळ्या अशा कथ्य स्वस्त समजत असाल. मी वर्षा आयुर्वेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. हिवाळा आला की काही फ्रेश भाज्या आपल्याला ताज्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात इझिली. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आवळा आता बाजारामध्ये खूप साऱ्या प्रमाणात आलेला आहे आणि मस्त असा आवळा होता. त्या दिवशी खूप मार्केटमध्ये छान होता. म्हटलं चला तुमच्यासोबत मी या अगोदर आवळा मुरंबा रेसिपी शेअर केली होती. आता आवळा कॅन्डी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. एकदम सात्विक आहे आणि झटकीपट बनवून तयार होते. आणि तसं तर आपण दररोज एक आवळा खाल्ला पाहिजे, पण थोडासा आवळा तुरट लागतो, त्याच्यामुळे लहान मुलं खात नाहीत किंवा आपण नको म्हणतो खायला. मग ही आवळा कॅन्डी तुम्ही दररोज एक जरी खाल्ली ना एकदम छान लागते आणि तुम्ही 5-6 महिने स्टोअर करून ठेवू शकता किंवा मग वर्षभर पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता एकदम. आणि क्वांटिटीमध्ये जर सगळं सामान टाकलं तर ही कॅन्डी खूप दिवस राहतात. तर पहिल्यांदा स्वच्छ आवळे घ्यायचे आहेत, धुवायचे आहेत. त्याचे धुतल्याच्या नंतर ना उकडवून घ्यायचे आहेत, आपले 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहेत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्याच्या बिया सेपरेट करायच्या आहेत. तो तुम्ही बघू शकता अशा जे त्याचे पीसेस तयार होतात बघा, एका आवळ्याचे 6 पीसेस तयार होतात. सो तशी सुद्धा तुम्ही डिरेक्टली त्याची कॅन्डी बनवू शकता किंवा मग त्याचे बिया वेगळ्या काढून त्याचे पल्प असा तुम्ही बनवू शकता. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला, तर असं सुद्धा घेऊ शकता. किंवा मग नुसतं सब प्रोसेस सेमच आहे, फक्त एवढंच की जे आपण आवळ्याचे पीसेस असतात 5 किंवा 6 बनतात ते सेपरेट काढायचे किंवा मग असा पल्प बनवून घ्यायचा. तर आता या ठिकाणी जाड बुडाचं आपली कढई किंवा पातेले घ्यायचं आहे. तर आता माझ्याकडं स्टीलचं जास्त जाड बुडाचं नव्हतं, त्याच्यामुळं मी ही कढई वापरलेली आहे या ठिकाणी जास्त जाड बुडाची. लो फ्लेम करायची आहे पहिल्यांदा आपल्याला. लो फ्लेमवर जो आपण आवळ्याचा पल्प काढला होता सो तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला तर या ठिकाणी मी थोडंसं नमक देखील टाकलेलं आहे आणि मिश्री पावडर म्हणजेच खडीसाखरची पावडर या ठिकाणी मी अर्धी वाटी टाकून घेतलेली आहे. आणि हाय टू लो मिडियम स्पीडवर आपल्याला हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गाठी वगैरे काही बनणार नाहीत आणि खाली चिकटणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जवळपास जोपर्यंत त्याचा डार्क थोडासा विटकरी टाईप कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. आणि आता याला शाईन येण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा चमचा तूप सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गायचं किंवा म्हशीचं तूप टाकू शकता. या ठिकाणी मी घरी बनवलेलं अर्धा चमचा म्हशीचं तूप टाकून घेतलेलं आहे. याने काय होतं, जेव्हा आपण कॅन्डी बनवतो ना तेव्हा एकदम शाईन कलर येतो किंवा मग जेव्हा आपण स्प्रेड करू त्याला आकार देऊ तर चिकटणं सुद्धा नाही आपल्या प्लेटला वगैरे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी तूप टाकून घेणार आहोत. तर आता मेन महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. कॉर्नफ्लॉवर म्हणजे मकाचं पीठ मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतं तुम्हाला. तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सारखं हलवायचं आहे जेणेकरून आपल्याला गाठी होत नाहीत नंतर. आणि ते मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटं सतत आणखीन हलवत राहायचं आहे. तर कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपण जेव्हा त्याची कॅन्डी बनवतो त्याला आकार देण्यासाठी आपल्याला थिकनेस हा हवा आहे, घट्टपणा आणि लवचिकता पाहिजे आहे आपल्याला. त्याच्यामुळं कॉर्नफ्लॉवर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं आपल्याला सतत आणखीन लो मिडियम फ्लेमवर हलवत राहायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जवळपास 5 ते 7 मिनिटाच्या नंतर अशा पद्धतीने टेक्स्चर येतं आपल्या कॅन्डी बनवायला. तर एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे. बटर पेपर असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही यूज करू शकता, पण बटर पेपर माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता म्हणून मी एका वाटीला थोडंसं तेल लावलं, प्लेटला तूप लावलं आणि त्याच्यानंतर हे मिक्सर आहे सो ते त्याच्यामध्ये टाकलं. थंड झाल्याच्या नंतर याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, चौकोनी वगैरे. तर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला. बटर पेपर असेल आणि तर मस्त इझिली कोणताही आकार देऊ शकता आणि स्प्रेड सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने थोडंसं थंड झाल्याच्या नंतर याला गोल गोल आकाराची मी कॅन्डी बनवून घेतलेली आहेत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बटर पेपर असेल तर तुम्ही चौकोनी कॅन्डी सुद्धा बनवू शकतात. सो 5 ते 10 मिनिटाच्या नंतर थंड झालं की थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने गोल गोल सर्कल करून घेतलेलं आहे. आणि
आपली जी खडीसाखरची पावडर होती ती आणखी मी थोडीशी बनवलेली आहे। तर जी खडीसाखरची पावडर किंवा तुम्ही साखरेची पावडर जरी बनवली तरी देखील चालेल, पण मी म्हणेन साखरेच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खडीसाखर किंवा मिश्री पावडरच वापरा, जेणेकरून आपल्या शरीराला खाण्यासाठी हेल्दी आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गोल गोल गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत थोडक्यात, आणि ते आपल्याला मिश्री पावडरमध्ये कोटिंग त्याला करून घ्यायचं आहे। आणि नंतर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये याला ठेवू शकता। मिनिमम 15 ते 20 दिवस सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता, आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी जास्त दिवस म्हणजे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर मस्त त्याला कोटिंग करून घेतलेले आहे आणि मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते, जेणेकरून नंतर डब्यामध्ये एअरटाईट तुम्ही ठेवू शकता। विटॅमिननी भरपूर, डोळ्यासाठी चांगली आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा खाण्यासाठी अगदी योग्य कॅन्डी आहे त्या। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आय होप भेटूया असं छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त का मस्त राहा। बाय बाय।